निवडणुकामध्ये राजकीय पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांची चर्चा जोरदार सुरू होऊ लागते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत यांची चर्चा सोशल मीडियावर काय, गावामध्ये काय, पारावर काय, म्हणजे जिथं जिथं गर्दी असेल तिथं तिथं राजकारणाच्या गप्पा आणि राजकीय उमेदवारांच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागतात। आता अशी चर्चा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली। आता ती राजकीय पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांची चर्चा जिल्ह्याभरात राज्यभरात सुरू आहे, पण मात्र या ठिकाणचं जे नवीन नेतृत्व आहे अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आलेलं त्यांचं नाव आहे मंगेश साबळे। आता मंगेश साबळे यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। 19 तारखेला ते अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत। राजूरपासून तर जालना जालना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते भव्य रॅली सुद्धा काढणार आहेत, त्यांचं शक्ती प्रदर्शन सुद्धा दाखवणार आहेत। पण मात्र नेमकं मंगेश साबळे यांच्या पाठीमागं ताकद नेमकी किती आहे, गावकरी नेमके किती आहेत, जनता त्यांच्या पाठीमागं कशा पद्धतीनं उभी राहते हे त्यांच्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून दिसत आहे। त्यासंबंधीचे काही व्हिडिओ मंगेश साबळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकलेले आहेत। ते ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्या त्या गावामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना सुद्धा दिसतोय, कारण की एक अपक्ष उमेदवार आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही, कुठल्याही पक्षाचं समर्थन नाही, घरामध्ये गावामध्ये कोणी एखादा मोठा नेता सुद्धा नाही, तरी सुद्धा एक तरुण तडफदार शिकलेला युवक पुढे येतो, गावचा अपक्ष सरपंच होतो आणि गावातल्या लोकांसाठी नागरिकांसाठी वेगवेगळी आंदोलनं करतो, उपोषणं करतो आणि त्याचे आंदोलनं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि व्हायरल झाल्यामुळं राज्यभर त्यांना प्रसिद्धी मिळते। अखेर त्यांनी आता जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण की जिल्हा पातळीवर ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजे होती, शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झाली नाही, म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे। पण मात्र मंगेश साबळे यांना कशा पद्धतीनं पाठिंबा मिळतोय त्यांच्यासुद्धा चर्चा पारावर बसलेले जे लोक आहेत, कुठं बसलेले लोक आहेत हे लोक मोठ्या प्रमाणात चर्चा करत आहेत। सोशल मीडियावर सुद्धा मंगेश साबळे हे लोकप्रिय ठरत आहेत, त्यांना सुद्धा मोठी प्रसिद्धी मिळत आहे आणि एका अपक्ष उमेदवाराची चर्चा सध्या तरी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेची निवडणूक लढवणं हे काही सोपी गोष्ट नाही, कारण की एका जिल्ह्याचं नेतृत्व करायचं असतं, 6 मतदारसंघ त्याच्यामध्ये असतात विधानसभेचे, त्या गावापर्यंत पोहोचावं लागतं, प्रत्येक माणसाला भेटावं लागतं, किमान आपलं जे पक्ष चिन्ह आहे ते तरी मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी अनेक यंत्रणा राबवावी लागते। लोकसभेला असा मोठा एक वर्ग असतो असं आपल्याला पाहायला मिळतं। पण मात्र तरीसुद्धा मंगेश साबळे हे जेवढं होईल तेवढं गावागावापर्यंत पोहोचवत आहेत, नागरिकांना भेटत आहेत आणि त्यांच्या जे आश्वासनं आहेत, जाहीरनामा आहे ते लोकांपर्यंत पोहोचवत सुद्धा आहेत, कारण की त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं आहे की माझ्याकडे काही प्रचार करायला मोठी यंत्रणा नाही, पुरेसं संख्याबळ नाही, जेवढं होईल तेवढं मी लोकांपर्यंत पोहोचवल आणि त्यांच्या भावनासुद्धा जाणून घेईल। एकंदरीत आता मंगेश साबळे यांनी 19 तारखेला फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते राजूरपासून ते जालना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक भव्य रॅलीसुद्धा काढणार आहेत, शक्तीप्रदर्शनसुद्धा करणार आहेत। यामुळं येणाऱ्या काळामध्ये मंगेश साबळे यांना कशा पद्धतीनं लोक पाठिंबा देतील, कशा पद्धतीनं काय होईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।